या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत टायझर। नमस्कार, कोकणचा नंबर 1 महाचॅनल कोकण 7 लाईव्ह मध्ये आपलं स्वागत। पाहूया काही ठळक घडामोडी। सुरुवातीला हेडलाईन्स। हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर। नाउ एक्सपिरियन्स sheer softness of टायझर सुपर सॉफ्ट शर्ट्स। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या स्वागताच्या निमित्तानं निलेश राणे आणि मंत्री उदय सामंत एकत्र, अनेकांच्या उंचावल्या भुवया। रेडीचे सरपंच रामसिंग राणेंच्या माध्यमातून रेडीत अनेक विकास कामे, आता पर्यटनातूनही रोजगार निर्मिती करणार, रुपेश रावळ यांची ग्वाही। आणि कोकणात ग्रामपंचायत निवडणुकीचा सत्ता संघर्ष पेटला, शेवटच्या काही तासात सर्वांचीच टाईट फिल्डिंग। हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर। नाउ एक्सपिरियन्स sheer softness of टायझर सुपर सॉफ्ट शर्ट्स। आता पाहूया सविस्तर बातम्या। सिंधुदुर्गात प्रथमच बायपास शस्त्रक्रिया, हृदयरोग निदान व उपचार एकाच ठिकाणी। बायपास शस्त्रक्रिया मोफत, एंजिओग्राफी फक्त 5,000 रुपये, एंजिओप्लास्टी मोफत, हृदयाची सोनोग्राफी, ट्रेडमिल चाचणी, हृदयविकार तपासणी अशा अत्याधुनिक सुविधा। महात्मा फुले योजनेअंतर्गत बायपास व एंजिओप्लास्टी अगदी मोफत, कॅशलेस सेवा उपलब्ध। सुपर स्पेशालिटी लाईफ टाइम हॉस्पिटल, पडवे, कसाल मालवण मार्गालगत, तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग। संपर्क हृदयशास्त्र विभाग, सिद्धेश रासम, 8355 88 56 67। हॉस्पिटल रिसेप्शन 023 67 23 40 00 आणि मोबाईल 93 700 56 076 94 209 076 61 आणि 70 202 90 316। आताच्या घडीची मोठी बातमी समोर येते। राजकीय वर्तुळातून एकेकाळचे कट्टर विरोधक भाजप प्रदेश सचिव निलेश राणे आणि राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत एकत्र आल्याचं पाहायला मिळालं। रत्नागिरीत हे दोन्ही बडे नेते एकत्र आले। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वागताच्या निमित्तानं निलेश राणे आणि उदय सामंत यांच्या एकत्र येण्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्याचं पाहायला मिळालं। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं शुक्रवारी रत्नागिरीत आगमन झालं। यावेळी भाजप प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांचं स्वागत केलं। यावेळी पालकमंत्री आणि उद्योग मंत्री उदय सामंत, कृषी मंत्री अब्दुल सत्तार, सदानंद सरवणकर, चिपळूणचे आमदार शेखर निकम, माजी आमदार सदानंद चव्हाण, फारुख शाह, चिपळूणच्या माजी नगराध्यक्षा सुरेखा खेराडे, पर्यटन संस्थेचे अध्यक्ष राजू भाटलेकर आदी उपस्थित होते। मात्र या स्वागतावेळी सगळ्यांचं लक्ष वेधलं होतं ते निलेश राणे आणि उदय सामंत यांच्याकडे। खरं तर राणे कुटुंब आणि सामंत कुटुंब यांचे तसे खूप चांगले संबंध होते, मात्र 2014 आणि 2019च्या लोकसभा निवडणुकीत हे संबंध खूपच ताणले गेले। या दरम्यान निलेश राणे आणि उदय सामंत यांच्यात अनेकदा शाब्दिक चकमक झाली। दोघांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्याची संधी सोडली गेली नाही। मात्र एकनाथ शिंदे यांच्या रूपानं राज्यात सत्तांतर झाल्यानंतर चित्र पालटलं आणि काल परवा राजकारणात एकमेकांचे शत्रू असणारे मित्र झाले आणि तसंच चित्र तळकोकणात बदललं। त्यात प्रामुख्यानं सांगायचं झालं तर सर्वात प्रथम राणे आणि केसरकर यांच्यात मनोमिलन झालं आणि त्यानंतर लक्ष वेधलं होतं ते म्हणजे निलेश राणे आणि उदय सामंत यांच्याकडे आणि अखेर आज तो मुहूर्त साधून आला। मुख्यमंत्री आज एक दिवसीय रत्नागिरी दौऱ्यावर आले असता त्यांच्या स्वागतासाठी निलेश राणे आले। त्यांचं स्वागत करताना निलेश राणे आणि मंत्री उदय सामंत एकत्र दिसले, त्यामुळे राजकीय भुवया उंचावल्या। संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा। निसर्गाच्या सानिध्यात स्वच्छंद आणि शांत जीवनाची सुरुवात म्हणजेच कुडाळ मधला एक अतिशय सुबक प्रकल्प। निलगिरी हाइट्स बांधकाम क्षेत्रातील एक अग्रगण्य नाव आकार बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प। MIDC रोड, राज हॉटेल जवळ, कुडाळ, सिंधुदुर्ग। बुकिंगसाठी संपर्क
94 230 52 002 आणि 99 23 90 0202. रेडी गावात गेल्या 5 वर्षात सरपंच रामसिंग राणे यांच्या माध्यमातून मूलभूत सुविधा देण्यासोबत अनेक विकास कामे मार्गी लागली आहेत. पुढील काळात रेडी ग्रामपंचायत व लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून एका बाजूला असलेल्या रेडी मायनिंग सोबतच दुसऱ्या बाजूला पर्यटन व शासनाच्या विविध योजना रोजगार निर्मितीवर भर देणार असल्याचं प्रितेश राऊळ यांनी सांगत सरपंच पदाचे उमेदवार रामसिंग राणे यांना बहुमताने विजयी करण्याचं आवाहन केलंय. प्रचार आपला, प्रसार महाचॅनेलचा. ग्रामपंचायत निवडणूक. रेडी गावात सरपंच म्हणून रामसिंग राणे हे विराजमान झाल्यानंतर पर्यटन आणि गावच्या हिताची अनेक विकास कामं मार्गी लागली. या रेडी गावच्या प्रवेशद्वारावर असलेल्या स्वागत कमानी सुमारे 2 कोटीचा सिद्धेश्वरवाडी बंधारा पूर्ण तर उर्वरित बंधारा प्रस्तावित. महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड अंतर्गत सुमारे 30 लाखांची रेडी दुडातर इथं जेटी क वर्ग पर्यटन तीर्थक्षेत्र मधून माऊली मंदिर इथं फ्लेवर ब्लॉक आणि सुशोभीकरण. कन्याळ तलाव पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्याअंतर्गत याचं प्राथमिक काम पूर्ण झालं असून लवकरच शासनाच्या प्रादेशिक पर्यटन मधून निधी उपलब्ध होणार. सुमारे 40 लाख किमतीचे रेडी प्राथमिक आरोग्य केंद्र नूतनीकरण आणि दुरुस्ती, गावाला नियमित पाणी पुरवठा होण्यासाठी नवीन पाण्याची टाकी, सेल्फी पॉइंट, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या खासदार फंडातून श्री माऊली मंदिर हायस्कूल बांधकाम, ग्रामपंचायत इथं सुसज्ज हॉल तसेच ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र आणि व्यायामशाळा काम प्रगतीपथावर यांच्यासहित गावातील मंदिरं आणि मुख्य ठिकाणी हायमास्ट, रस्ते नूतनीकरण, स्ट्रीट लाईट, ग्रामस्थांना वैयक्तिक लाभाच्या नागरी सुविधा, गावात महत्त्वाच्या ठिकाणी सुसज्ज बस स्टॉप अशा प्रकारे अनेक विकास कामं आतापर्यंत रेडीत मार्गी लागली असून अनेक विकास कामं ही प्रस्तावित आहेत. यासाठी पुन्हा एकदा रेडीवासियांनी सरपंच रामसिंग राणे यांना संधी द्यावी असं आवाहन जिल्हा परिषदेचे माजी आरोग्य आणि शिक्षण सभापती प्रितेश राऊळ यांनी केलंय. 2022च्या रेडी ग्रामपंचायतच्या निवडणुकीकरता थेट जनतेतून सरपंच या पदासाठी श्री रामसिंग उर्फ भाई राणे हे ग्रामस्थांच्या सहकार्याने आणि वडीलधाऱ्यांच्या आशीर्वादाने या निवडणुकीकरता उमेदवार म्हणून रिंगणात आहेत. आणि खरोखर एक अभ्यासू नेतृत्व, त्याचप्रमाणे सुशिक्षित, त्याचप्रमाणे लोकांच्या संपर्कात असणारे, सुखदुःखात सहभागी होणारे असे त्यांची पूर्ण गावामध्ये त्यांची प्रचिती आहे. आणि एकंदरीत जर पाहता गेल्या 5 वर्षामध्ये त्यांनी सर्व ग्रामस्थांना, सर्व सहकार्यांना सोबत घेऊन अनेक विकास कामे रेडी गावामध्ये केलेली आहेत. 5 वर्षामध्ये प्रशासकीय कामांचा बराचसा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. त्याचबरोबर गावातील सर्व विविध पक्षातील समाजसेवक, सर्व सहकारी, त्याचबरोबर आमचे सर्व वरिष्ठ मार्गदर्शक यांच्यात पूर्ण पाठिंबा आदरणीय श्री रामसिंग उर्फ भाई राणे यांना आहे. गेल्या 5 वर्षामध्ये ज्या मूलभूत सुविधासोबत म्हणजे उदाहरणार्थ रस्ते, वीज, पाणी, आरोग्य, शिक्षण याचबरोबर रेडी गावामध्ये अनेक विकास कामे झालेली आहेत. आणि या विकास कामांच्या जोरावर पुन्हा एकदा सरपंच पदासाठी श्री रामसिंग उर्फ भाई राणे आज या ठिकाणी उमेदवार म्हणून आहेत. गेल्या 2 ते 3 दिवस डोअर टू डोअर त्यांचा प्रचार चालू आहे. आणि पूर्ण वडीलधारी माणसे, त्याचप्रमाणे सर्व सहकारी यांचा आणि गावातील पूर्ण मतदार जनता यांचा पूर्ण चांगला प्रतिसाद त्यांना मिळत आहे. त्यामुळे नक्कीच या ठिकाणी आम्हाला सर्वांना विश्वास वाटतो की रामसिंग राणे हे नक्कीच निवडून येतील. जी काही विकास कामे झालीत त्यामध्ये आदरणीय केंद्रीय मंत्री राणेसाहेब, निलेशजी राणेसाहेब, नितेशजी राणेसाहेब, माजी पालकमंत्री आदरणीय दीपकभाई केसरकर, आताचे पालकमंत्री आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब, त्याचप्रमाणे जिल्हाध्यक्ष राजनजी तेली साहेब, त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेतले वरिष्ठ पदाधिकारी, पंचायत समिती
पदाधिकारी, त्याचप्रमाणे गावातील विविध पक्षातील नेते मंडळी आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने आतापर्यंत अनेक विकास कामे झालेली आहेत. काही कामे प्रस्तावित आहेत आणि ह्यापुढील जे गावाचे व्हिजन आहे, विकासाचे व्हिजन, ते प्रत्यक्षात आणण्यासाठी पुन्हा एकदा रामसिंग भाई राणे हे उमेदवार म्हणून रिंगणात आहेत. तर या गेल्या 5 वर्षामध्ये 2 वर्ष कोरोना महामारीचा समावेश होता. या कोरोना महामारी असू दे किंवा तौक्ते वादळ असू दे, या सर्व परिस्थितीमध्ये लोकांसोबत राहून लोकांना धीर देणे, त्याचबरोबर जे काय शासनाचे जे निकष होते त्याचे तंतोतंत पालन करून कोरोना गाव मुक्त करण्यासाठी त्यांनी ग्रामस्थांच्या सहकार्याने अथक प्रयत्न केलेले आहेत. त्यामुळे जनतेतून सुद्धा आज जर मला वाटतं दुसरा किंवा तिसरा दिवस प्रचाराचा असेल, अत्यंत चांगला प्रतिसाद पूर्ण गावातील मतदारांचा, जनतेचा त्यांना मिळत आहेत. आणि आपल्या गावामध्ये 1960 पासून मायनिंग व्यवसाय चालू आहे. बरेच प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रोजगार त्यावर अवलंबून आहे. त्यामुळे पुढील होणाऱ्या या वर्षामध्ये पर्यावरणाचा समतोल आणि पर्यटन, गावातील वाढते पर्यटन यांचा विचार करून भविष्यामध्ये रोजगार निर्मिती पर्यटनातनं असू देत किंवा आपल्या PMEGP योजना, CMEGP योजना, शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून गावामध्ये छोटे छोटे रोजगार उपलब्ध करणे हे आमचं पुढचं भविष्य आणि पुढचे एक उद्दिष्ट आहे. त्याचप्रमाणे जी गावातील मंदिरे असू देत, गावातील किल्ले असू देत, तरुणांसाठी व्यायामशाळा, महिलांसाठी वेगवेगळी प्रशिक्षणे आणि त्यामधून त्यांना कसा रोजगार देता येईल यासाठी येणाऱ्या 5 वर्षामध्ये आम्ही नक्कीच प्रयत्न करू. जे काही विषय राहिले असतील त्यामध्ये म्हणजे वेगवेगळे जे साकव खार बंधारा, त्याचप्रमाणे आपल्याकडे खारल्याण आहे, त्यामधून कांदळवनासाठी मच्छी तयार करणे मच्छीमारांसाठी, त्याचप्रमाणे सिद्धेश्वर मंदिर येथे जेट्टी करणे, ज्या लोकांची ज्या बागायतींची त्या ठिकाणी धूप होते तर त्या ठिकाणी राहिलेल्या बंदराचे काम पूर्ण करणे, अशी अनेक विकास कामे जी पुढे भविष्यात नक्कीच होणार, त्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. जी काही 5 वर्षामध्ये जी कामं झाली त्यामध्ये तर जेट्टी असू देत, त्यामध्ये सिद्धेश्वर मंदिर येथील बंधारा असू देत, सार्वजनिक आपले प्राथमिक आरोग्य केंद्र यामधील सेवा सुविधा असू देत, आदरणीय राणे साहेबांच्या माध्यमातून हायस्कूलसाठी नवीन इमारत बांधणे, अशी त्याचप्रमाणे गावातील लोकांना शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोचता यावे यासाठी सुद्धा नवीन विहीर, टाकी या कामांची वर्क ऑर्डर सुद्धा प्राप्त झालेली आहे. भविष्यात येत्या काही दिवसामध्ये ते काम पण सुरू होणार आहे. गावातील जे आपले पाण्याची सेवा सुविधा आहे, पाण्याच्या जवळपास 12 ते 13 लाख लिटर पाण्याची आम्हाला गरज आहे आणि हे असताना एका टाकीवरती हे काम होत नव्हतं. त्यासाठी राष्ट्रीय ग्रामीण पेयजलमधून दुसरी टाकीचं काम पण पूर्ण झालेलं आहे. त्याचप्रमाणे पर्यटनाच्या माध्यमातून कन्या तलाव असू देत, विविध मंदिरं असू देत, यशवंतगड किल्ला असू देत, अशी वेगवेगळी विकास कामे पुढील करण्यासाठी आम्ही नक्की प्रयत्न करू. आमची सर्व गावातील जनतेला विनंती आहे, रामसिंग भाई राणे हे उमेदवार म्हणून रिंगणात आहेत आणि त्यांची निशाणी चष्मा आहे आणि येणाऱ्या 18 तारीखच्या निवडणुकीला चष्मा या निशाणीवर मत देऊन त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करावे असे आवाहन आज या ठिकाणी आम्ही सर्वजण करत आहोत. संपूर्ण कोकणसह
जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. ऑट्रा बिझनेस पार्क, ओरोस फाटा, मुंबई गोवा हायवे टच, मॉल, रिटेल होलसेल मार्केट, कमर्शियल, रेसिडेन्शियल अशा एकूण 9 विंगचा भव्य प्रकल्प, 260 दुकानगाळे आणि 56 सदनिकांचे भव्य व्यापारी संकुल, 120 स्क्वेअर फूट पासून 3000 स्क्वेअर फूट पर्यंत गाळे भाड्यानं आणि विकत मिळते. मर्यादित काळासाठी ऑफर, 10,50,000 पासून व्यापारी गाळे, सदनिका उपलब्ध. नियम आणि अटी लागू. संपर्क 8530 33 34 11. होडावडा ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी स्वतः मैदानात उतरले आहेत. श्रीदेव क्षेत्रपालेश्वर परिवर्तन पॅनलला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. होडावडा गावच्या विकासाचं विजन घेऊन आम्ही ही निवडणूक लढवत असून मतदार आमच्या पाठीशी ठाम राहतील असा विश्वास यावेळी मनीष दळवी यांनी व्यक्त केला. प्रचार आपला, प्रसार महाचॅनेलचा. ग्रामपंचायत निवडणूक कुणी नादाला लागायचं नसतं, आपला नेता जबरदस्त. कुणी नादाला लागायचं नसतं, आपला नेता जबरदस्त. कुणी नादाला लागायचं नसतं, आपला नेता जबरदस्त. होडावडा ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांच्या नेतृत्वाखाली श्रीदेव क्षेत्रपालेश्वर परिवर्तन पॅनल मैदानात आहे. या पॅनलच्या पूनम अजय नाईक या सरपंच पदाच्या उमेदवार असून प्रभाग क्रमांक 1 मध्ये राजबा रमाकांत सावंत, लक्ष्मी नारायण पारसेकर, शैलजा शिरीष साळगावकर, प्रभाग क्रमांक 2 मध्ये संदीप जयराम सातार्डेकर, अर्जुन जगन्नाथ दळवी, विनया विद्याधर दळवी, तर प्रभाग क्रमांक 3 मध्ये किरण सतीश नाईक, मनीषा बाबूराव जाधव, अनन्या आशिष धावडे हे उमेदवार रिंगणात आहेत. होडावडा ग्रामपंचायतची निवडणूक 18 डिसेंबर रोजी होत आहे आणि या निवडणुकीसाठी क्षेत्रपालेश्वर परिवर्तन पॅनलच्या वतीने निवडणूक लढवण्यासाठी आम्ही सर्व उमेदवार या ठिकाणी उभे आहोत. तर आमची निशाणी आहे, सरपंच पदासाठी निशाणी आहे कपबशी, सदस्यपदासाठी निशाणी आहे छत्री, कपाट आणि बस. अशा या निशाणी घेऊन आम्ही गावामध्ये प्रचारासाठी व यंत्रणेसाठी आम्ही उतरलेलो आहोत. प्रचार करण्यासाठी आजची अंतिम फेरी आहे. हे जे पॅनल आहे ते आदरणीय मनीषजी दळवी जिल्हा बँक अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली गावामध्ये पॅनल तयार केलेलं आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली हे आम्ही निवडणुका लढवत आहोत. तर केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये भाजप आणि शिंदे युतीची सत्ता आहे आणि या सत्तेमधून सर्व निधी आपल्याला या सरकारकडून मिळणार आहे. त्यासाठी उद्योगमंत्री खासदार माननीय नारायणराव राणे साहेबांचा वरदहस्त मनीषजी दळवी यांना आहे. तसेच नितेशजी राणे साहेब असतील, जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचाही या पॅनलला पूर्ण पाठिंबा आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली मनीषजी दळवींनी हे पॅनल तयार केलेलं आहे. आणि या पॅनलमध्ये आम्ही गाव विकासाची संकल्पना घेऊन मध्ये उतरलेलो आहोत. जिल्हा बँकेच्या माध्यमातून गावातील महिलांना रोजगार उपलब्ध करून देणे, तरुणांना रोजगाराच्या वेगवेगळ्या संधी उपलब्ध करून देणे, तसेच युवक युवतींना शैक्षणिकदृष्ट्या मार्गदर्शन वर्ग वगैरे निर्माण करणे, अशा प्रकारच्या योजना या ठिकाणी आम्ही घेऊन या प्रचार यंत्रणेमध्ये उतरलेलो आहोत. तसेच गावातील ज्या भौतिक सुविधा असतील, रस्ते, वीज, पाणी, या शासनाच्या माध्यमातून पूर्ण करण्यासाठी ज्याचा प्रयत्न केला जाईल. तसेच गावामध्ये ज्या पर्यटन स्थळं आहेत ती पर्यटन स्थळं विकसित करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून या ठिकाणी प्रयत्न केला जाईल.
यासाठी मी सर्व मतदार बंधूंना आवाहन करतो की आमच्या पॅनलचे कपबशी, छत्री, कपाट आणि बस या निशाणी समोरील चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने सर्व पॅनलच्या 10च्या 10ही उमेदवारांना निवडून द्यावी अशी मी आपणा सर्वांना विनंती करतो. दरम्यान या पॅनल मार्फत हुडावडा गावात जोरदार प्रचार यंत्रणा राबवण्यात आली असून जिल्हा बँक अध्यक्ष स्वतः मैदानात उतरले. मतदारांचा मिळत असलेला वाढता पाठिंबा तसेच एकंदरीत गावातील या पॅनलच्या बाजूने असलेला कल पाहता श्रीदेव क्षेत्रपालेश्वर परिवर्तन पॅनलचं सरपंचांसहित सर्वच्या सर्व उमेदवार विजयी होतील असा विश्वास मनीष दळवी यांनी व्यक्त केला. क्षेत्रपालेश्वर परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून आज आम्ही हुडावडा गावच्या ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये क्षेत्रपालेश्वर परिवर्तन पॅनलची निमित्ताने आम्ही निवडणूक लढवत आहोत आणि या निवडणुकीच्या माध्यमातून आम्ही गावासमोर, गावाच्या मतदारांसमोर एक शाश्वत विकासाचा अजेंडा घेऊन चाललेलो आहोत. आम्हाला या गावच्या भविष्यासाठी, या गावातल्या तरुणांच्या भविष्यासाठी, या गावातल्या महिलांच्या भविष्यासाठी, या गावातल्या शेतकऱ्यांच्या भविष्यासाठी आम्हाला शाश्वत विकासाची दिशा निश्चित करायची आहे आणि त्या दृष्टिकोनातनं, गावाला त्या दिशेने नेण्याच्या दृष्टिकोनातनं आम्हाला या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये मतदारांनी साथ देण्याची अपेक्षा आहे आणि तशा प्रकारचे अनुभवी उमेदवार, जवळपास 5 उमेदवार हे मागची 10-15 वर्ष ग्रामपंचायतीमध्ये सदस्य म्हणून, सरपंच म्हणून काम केलेली मंडळी आहेत आणि त्यामुळे अनुभवी अशा प्रकारचं पॅनल आम्ही या ग्रामपंचायत निवडणुकीच्या माध्यमातून लोकांना दिलेलं आहे. आणि माझी अपेक्षा आहे की या गावातले सगळे सुज्ञ मतदार आमच्या या सगळ्या पॅनलवर विश्वास दाखवतील आणि आपल्या गावाच्या नावासाठी, गावाच्या भवितव्यासाठी आणि गावाच्या विकासासाठी आम्हाला साथ देतील अशी अपेक्षा आहे आणि निश्चितपणे तशा प्रकारचा चांगला प्रतिसाद आज गावाच्या कानाकोपऱ्यातनं मिळतोय. गावातल्या मतदाराला गावाच्या या ग्रामपंचायतीच्या सत्तेमध्ये बदल अपेक्षित आहे आणि ते परिवर्तन निश्चितपणे यावेळच्या निवडणुकीमध्ये, ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये मतदार आम्हाला निश्चितपणे करून दाखवतील आणि रोजगाराभिमुख अशा प्रकारचं गाव म्हणून त्या ठिकाणी पुढे आणायचं आहे आणि मग शेतीमधले रोजगार उपलब्ध करून देण्याचे व्यवसाय असतील, महिलांच्या हाताला रोजगार उपलब्ध करून देण्याचे व्यवसाय असतील आणि याचबरोबर या गावामध्ये चांगल्या शैक्षणिक सुविधा, चांगले रस्ते, चांगलं प्रत्येक नागरिकाला पाणी उपलब्ध करून देणं असेल किंवा स्ट्रीट लाईट आणि यासारख्या ज्या काही समस्या आज मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या गावातल्या सगळ्या लोकांना भेडसावत आहेत, तर या सगळ्या समस्या दूर करून या गावामध्ये कोट्यावधी रुपयाचा निधी आम्हाला केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून, आदरणीय राणेसाहेबांच्या माध्यमातून या गावामध्ये निश्चितपणे आम्ही घेऊन येऊ आणि या गावाचा जो काही रखडलेला विकास आहे तो निश्चितपणे आम्ही पुढे घेऊन जाऊ, एवढं या निमित्ताने आपल्या सगळ्यांना आवाहन करतो. आणि माझ्या सगळ्याच मतदार बंधूंना एक विनंती आहे की आपण उद्या 18 तारीखला होणाऱ्या निवडणुकीमध्ये आमच्या कपबशी, बस, कपाट आणि छत्री या 4 चिन्हांना आपलं बहुमूल्य मत देऊन आमच्या पॅनलला विजयी करा आणि आपल्या पुढच्या 5 वर्षाच्या गावाच्या विकासासाठी आणि भवितव्यासाठी आम्हाला साथ द्या, एवढीच नम्र विनंती या निमित्ताने करतो. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. ऑट्रा बिझनेस पार्क, ओरोस फाटा, मुंबई गोवा हायवे टच, मॉल, रिटेल, होलसेल मार्केट, कमर्शियल, रेसिडेन्शियल अशा एकूण 9 विंगचा भव्य प्रकल्प, 260 दुकानगाळे आणि 56 सदनिकांचे भव्य व्यापारी संकुल, 120 स्क्वेअर फूट पासून 3000 स्क्वेअर फूट पर्यंत गाळे भाड्यानं आणि विकत मिळते. मर्यादित काळासाठी ऑफर, 10,50,000 पासून व्यापारी गाळे, सदनिका उपलब्ध. नियम आणि अटी लागू. संपर्क 8530 33 34 11. सिंधुदुर्ग जिल्ह्याची राजधानी असलेल्या ओरोस सिंधुदुर्गनगरी ग्रामपंचायतीत महाविकास आघाडी पुरस्कृत ओरोस सिंधुदुर्गनगरी गाव विकास पॅनलतर्फे सरपंच पदासाठी पूर्वा नागेश ओरोसकर यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. आपणास भरघोस मतांनी नागरिक विजयी करतील असा विश्वास पूर्वा ओरोसकर यांनी व्यक्त केला आहे.
प्रचार आपला, प्रसार महाचॅनेलचा. ग्रामपंचायत निवडणूक. प्रचाराला चांगला आहे प्रतिसाद मला या गावातून. आणि माझं नाव पूर्वा नागेश ओरसकर. मी स्थानिक आहे इथलीच आणि मला शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीतून मला पक्षश्रेष्ठीने मला म्हणजे गावात उमेदवारी दिलेली आहे. आणि ग्रामपंचायती निवडणूक 2022मधून मला सरपंच पदासाठी आज गावातून लोकांनी मला प्रतिसाद दिला आहे. आणि विकास मी करणार त्यांच्याच विश्वासाने मला हे सरपंच दिलेला आहे. तेच विश्वासावर मी चालणार. जे नारळ आहे आणि त्या लोकांनी मला भरघोस मताने एक विजयी करू. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढतोय. आम्ही आमच्या पक्षामार्फत बऱ्यापैकी गावात विकास केलेला आहे. मी स्वतः सदस्य पण आज विद्यमान सदस्य आहे. आम्ही स्थानिक आहोत. उमेदवार आमचा इथला स्थानिक आहे. परत जिल्ह्यातून आयात केलेला उमेदवार नाही किंवा उमेदवारी लादलेली नाही. इथला स्थानिक आहे. गावाचं नाव ओरोस आहे आणि ओरोसकरच हे आहे. आणि आम्ही विकासाच्याच मुद्द्यावर आणि लोकांचा एवढा प्रतिसाद मिळतोय की त्यावेळी आम्ही नक्की विजयी होऊ ही आमची खात्री आहे. पस्तीसपर्धी जो उमेदवार आहे त्यांचं बोलायचं म्हणजे काय, तो स्थानिक रानमामुळे ते रहिवासी आहे. फक्त मतदार यादीत ओरोसमध्ये नाव म्हणून त्यांच्या उमेदवार त्यांना मिळत नाही ही शोकांतिका आहे त्यांना. अशा 1-2 सदस्यामध्ये पण ते बाहेरच्या गावातून आणून उभे केले अशी त्यांची परिस्थिती आहे. आम्हाला लोकांचा बऱ्यापैकी प्रतिसाद आणि लोकांवर आमचा विश्वास आहे. गेली 15 वर्षे आम्हाला लोकांनी साथ दिली, अशीच साथ लोक देतील ही आशा आहे आणि ती लोक देणार. सरपंच पदाची माझी मिसेस आहे पूर्वा नागेश ओरसकर. त्यांची निशाणी आहे नारळ आणि मशीनला पण 1च नंबरला आहे. तसाच नंबर पुढे चालेल. आणि लोकांना आवाहन करतो, आज 15 वर्ष आम्हाला जसं सहकार्य केला असंच सहकार्य करा आणि आम्हाला तुम्ही सेवा करण्याची संधी द्या. सर्वांगी सर्वसामान्याचा विकास आज आम्ही 15 वर्ष हे करतोय. कुठेही लोकांनी जरी निवडून दिलं तर आम्ही मेजेभाव किंवा आम्हाला मस्ती झालेली नाही. मुळात त्या पदाचा कधीही गर्व नाही. माझी यापूर्वी पण बहीण होती, पण लोक आज एवढे प्रतिसाद देतात की तुम्ही चांगलं काम केलं, खरोखर तुम्हाला आम्ही मतदान. लोकांचा प्रतिसाद आहे आणि त्यामुळे सर्वांगीण विकास करण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करू. महत्त्वाचं ओरोसमधील घाणेरडं राजकारण, जे विरोधाला विरोध, कुठच्याही गोष्टीला म्हणजे कोणाला तरी लादणं, ह्या विरोधकांच्या ह्याच्यामुळेच विकास खुंटलेला आहे. ते आता आपल्या सर्वांना माहितीच आहे. ओरोस हे गाव म्हणजे दिवसेंदिवस वस्ती वाढत आहे. प्राधिकरण हा एरिया कचऱ्याचा महत्त्वाचा प्रश्न आहे. तोही आम्ही आता म्हणजे गेली 5 वर्ष आम्ही प्रयत्न आहे. प्राधिकरण क्षेत्र हे वेगळं हे पडतं. फक्त वोटरसाठी ग्रामपंचायतीकडे तिला हे केलं. बाकी तिथे विकास करण्याचा आम्हाला निधी घालण्याचा आम्हाला तिथे कुठेतरी हे मिळत नाही. कारण ते क्षेत्र प्राधिकरणाकडे. आम्ही कलेक्टरकडे बऱ्याच वेळा कचऱ्यासंदर्भात केलं. आम्हाला आश्वासन फक्त दिलेलं आहे की कचरा टाकण्यासाठी तुम्हाला जागा देतो म्हणून. ते पण आम्ही आता त्या प्रयत्न. महत्त्वाचा मुद्दा तो कचऱ्याचा, जो कचरा इतरत्र पसरून ते लोकांना रोगराईचा हे होतोय, त्याच्यावर आम्ही जास्तीत जास्त लक्ष केंद्रित केलेलं आहे. विद्यमान सरपंच बॉडीत होते. एक 6 महिने निवडून आल्यानंतर 6 महिन्यातच भाजपमध्ये गेले. 3 महिने भाजपमध्ये राहिले, परत शिवसेनेमध्ये गेले आणि आता ही मुदत संपायच्या अगोदर परत शिंदे गटात गेले. ती लोक जाणतात की म्हणजे हे फक्त कशासाठी चाललं आहे हे त्यांचं आणि त्यांनाच माहिती. नक्की लोकांच्या ह्याच्यावर आणि लोकांचा जो प्रतिसाद मिळतो त्याच्या आत्मविश्वासावर, लोकांच्या विश्वासावर आम्ही नक्की जिंकू. आमचं बहुमत येईल ही खात्री आहे. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. ऑट्रा बिझनेस पार्क, ओरोस फाटा, मुंबई गोवा हायवे टच, मॉल, रिटेल होलसेल मार्केट, कमर्शियल, रेसिडेन्शियल अशा एकूण 9 विंगचा भव्य प्रकल्प, 260 दुकानगाळे आणि 56 सदनिकांचे भव्य व्यापारी संकुल, 120 स्क्वेअर फूट पासून 3000 स्क्वेअर फूट पर्यंत गाळे भाड्यानं आणि विकत मिळतील. मर्यादित काळासाठी ऑफर. 10,50,000 पासून व्यापारी गाळे, सदनिका उपलब्ध. नियम आणि अटी लागू. संपर्क 8530 33 34 11.
गावचा विकास हेच आमचं ध्येय आहे. गेल्या 5 वर्षाच्या अनुभवाचा फायदा गावच्या विकासासाठी होणार आहे. सर्वांना सोबत घेऊन गावचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी कटिबद्ध आहे, असा विश्वास उंबर्डे भाजपा पॅनलच्या सरपंच पदाच्या उमेदवार वैभवी दळवी यांनी व्यक्त केला. पाहूया काय म्हणाल्या वैभवी दळवी. प्रचार आपला, प्रसार महाचॅनेलचा. ग्रामपंचायत निवडणूक. वैभवी विजय दळवी. मी सरपंच पदासाठी उभी राहिलेली आहे. तरी गावातील सर्व लोकांचा प्रतिसाद, सरपंच पदासाठी उभी राहिले म्हणून संपूर्ण गावातील प्रतिसाद आधी मला चांगला आहे म्हणूनच मी राहिलेली आहे. तसंच गेली 5 वर्ष ग्रामपंचायतीत मी सदस्य म्हणून प्रामाणिकपणे काम केलेलं आहे. तसंच बचत गट, आरोग्य शिबिर त्यामध्ये मोठा माझा सहभाग आहे. बचत गट ज्यावेळी स्थापन करताना मला बोलवलं, तिथे मी 12 बचत गट स्थापन केले व त्यांना चांगलाच मार्गदर्शन केलेलं आहे. आणि हे बचत गट 12 बचत गट जिल्ह्यापर्यंत गेलेले आहेत. आणि बचत गट कसे चालवावे आणि कशा पद्धतीने लोकांचा, महिलांचा फायदा होईल यावर त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे. महिलांनी जे बचत गट स्थापन करून दिलेले आहेत त्यावर त्यांना उद्योगधंदे कसे करावे व कसे चालवावे, बाजारपेठेत उद्योगधंदे कसे चालवावे याचं मार्गदर्शन त्यांना केलं जाईल. त्यांचं जरी उच्च शिक्षण असलं तरी मला ह्या ग्रामपंचायतीत 5 वर्ष विकास कामांचा अनुभव आहे. विकास कामांचा अनुभव आहे आणि सदस्य म्हणून मी 5 वर्ष काम केलेलं आहे. मतदारांच्या ज्या काय अडचणी असतील, रस्ते, पाणी, स्ट्रीट लाईट व त्यांचे काय रोजगार असतील ते त्यांना मी समजून म्हणजे काम करण्याचा प्रयत्न करेन. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. चक्क फ्लॅटच्या दरात बंगलो. होय, कणकवलीत साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्सची खास ऑफर. उत्कृष्ट डिझाईन, दर्जेदार बांधकाम आणि मुलांना खेळायला, बागडायला हक्काचं अंगण आणि बरंच काही. कवलीत फ्लॅटच्या दरात बंगलोचे मालक होण्यासाठी आजच संपर्क साधा. साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, कणकवली. मोबाईल नंबर 9420 73 94 18, 8605 74 10 30 आणि 9545 18 99 89. भाजपच्या वतीने आम्ही विकासाच्या मुद्द्यावर उंबर्डे गावात निवडणूक लढवत आहोत. विरोधक खोटे आरोप करत आहेत, त्याला जनताच उत्तर देईल. गावात सरपंच पदासह सर्व उमेदवार आमच्या पक्षाचेच निवडून येतील, असा विश्वास विद्यमान सरपंच तथा भाजप पॅनलचे प्रमुख शेरपुद्दीन बोबडे यांनी व्यक्त केला. पहा काय म्हणाले बोबडे. प्रचार आपला, प्रसार महाचॅनेलचा. ग्रामपंचायत निवडणूक. आज या ठिकाणी भाजप पक्षामार्फत आम्ही पूर्ण 3 वार्डामध्ये उमेदवार उभे केलेले आहेत. त्याचबरोबर सरपंच पदाचे जे उमेदवार आहेत सौ वैभवी विजय दळवी यांना गेल्या 5 वर्षापासूनच आम्ही ग्रामपंचायतीमध्ये त्या सदस्य असल्याने त्यांचं काम पाहून आम्ही त्याच वेळी निश्चित केलं होतं की पुढील 5 वर्षासाठी आपल्या या पक्षामार्फत त्यांनाच उमेदवारी मिळावी. त्याचं एक कारण होतं की महबूबनगरच्या रूपाने गेली 5 वर्ष मी सरपंच म्हणून काम केलेलं होतं आणि एक समोरच्या 2 जे वार्ड आहेत त्यांनाही त्याची संधी मिळावी म्हणून मी तसा विचार करून सर्व लोकांना गावातील तशी विनंतीही केलेली होती. आज वैभवी दळवी या अत्यंत नम्र, त्याचबरोबर त्यांनी गावातील बचत गटांचं काम केलेलं आहे, नेतृत्व केलेलं आहे. त्याचबरोबर विविध शिबिरांमध्ये त्यांचा सहभाग सुद्धा चांगल्या प्रकारचा राहिलेला आहे. आज आम्ही संपूर्ण गावामध्ये गेले 8 दिवस प्रचार करतो आहे. त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे या गावामध्ये जो आज विकास झालेला आहे तो आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून म्हणजे भाजपाच्या माध्यमातून झालेला आहे.
आणि त्याचा चांगला आम्हाला फायदा होत आहे की संपूर्ण लोक विरोधकांनी कितीही जरी वल्गना केल्या, कितीही जरी आमच्यावरती आरोप केले, तर त्याचा काही परिणाम आमच्यावरती होणार नाही आहे. कारण जे काम आम्ही केलेलं आहे ते निश्चित लोकांच्या समोर आहे आणि संपूर्ण या गावातून मोठा फायदा किंवा मोठं मताधिक्य आम्हाला मिळत आहेत. आणि नक्कीच मला खात्री आहे की आमच्या ज्या उमेदवार सौ वैभवी विजय दळवी आहेत, या मोठ्या मताधिक्याने निवडून येतील आणि लोक त्यासाठी पूर्णपणे तयार झालेले आहेत. लोकांचा मोठ्या प्रमाणावरती आम्हाला उत्साह त्यांचा पाठिंबा आम्हाला मिळत आहे आणि खात्री आहे की नक्कीच आमच्या उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येतील. विरोधकांनी आमच्या पॅनलच्या विरोधात एक आमच्या भाजपामधूनच काही लोक उभे राहिलेले आहेत अपक्ष म्हणून. त्याचबरोबर या ठिकाणी शिवसेनेचंही पॅनल आहे, काँग्रेसचंही पॅनल आहे. परंतु मला वाटत नाही की त्याचा परिणाम आमच्यावर काही होईल. लोक आमच्या पाठीशी आहेत. त्यांनी जरी किती आमच्यावरती आरोप केले, खोटेनाटे आरोप जरी केले, तरी त्याचा परिणाम आमच्यावरती काही होणार नाहीये. कारण ही जनता आहे, जनतेनं विकास पाहिलेला आहे. जनतेच्या प्रत्येक सुखदुःखामध्ये आम्ही त्यांच्यामध्ये असल्यामुळे नक्कीच खात्री आहे की विरोधकांच्या भूलतापांना लोक बळी पडणार नाहीत. आमचा उमेदवार हा मोठ्या मताधिक्याने निवडून येईल. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. अनंत टी अनंत प्यार आनंदी रहा. आंबेरी ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपा पुरस्कृत पॅनलचे सरपंच पदाचे उमेदवार मनमोहन डिचोलकर यांनी झंझावाती दौरा करत प्रचारात आघाडी घेतली आहे. प्रचार आपला, प्रसार महाचॅनेलचा. ग्रामपंचायत निवडणूक मालवण तालुक्यातील आंबेरी ग्रामपंचायत निवडणूक प्रचाराच्या अंतिम टप्प्यात सरपंच पदाचे उमेदवार मनमोहन डिचोलकर यांनी घरोघर प्रचारावर भर दिलाय. प्रचारात गावातील कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झालेत. माजी खासदार निलेश राणे यांनी सुद्धा आंबेरी गावात भेट देत उमेदवार कार्यकर्त्यांशी संवाद साधला होता.
युवा वर्गासह मोठ्या संख्येनं महिला प्रचारात सहभागी झाल्या होत्या. घरोघर प्रत्यक्ष मतदारांपर्यंत जाऊन मनमोहन डिचोलकर यांनी झंझावाती प्रचार केला. गावात प्रचाराला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय, त्यामुळे मोठ्या मताधिक्यानं मनमोहन डिचोलकर निवडून येतील असा विश्वास भाजप कार्यकर्त्यांनी व्यक्त केलाय. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. श्रावणी अगरबत्ती, प्रसन्न दिवसाची प्रसन्न सुरुवात. फॅक्टरी रेट आणि होलसेल रेटसाठी आजच संपर्क साधा. पुणे लघु उद्योग केंद्र 9762 21 12 79 आणि 9152 15 25 55. वायरी भूतनाथ ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप आणि बाळासाहेबांचे शिवसेना पुरस्कृत गाव विकास पॅनलचे सरपंच पदाचे उमेदवार मनोज उर्फ मुन्ना तुकाराम झाड यांच्यासह पॅनलच्या सर्व उमेदवारांना ग्रामस्थांचा मोठा प्रतिसाद मिळतोय. प्रचार आपला, प्रसार महाचॅनेलचा. ग्रामपंचायत निवडणूक. भाजप प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे यांनीही भाजपच्या माध्यमातून वायरी भूतनाथ गावाच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचं सांगितलंय. एकूणच गावच्या गतिमान विकासात्मक वाटचालीसाठी सरपंच पदाचे उमेदवार मुन्ना झाड आणि सदस्य उमेदवार सोनाली सातार्डेकर, प्रतीक्षा केळुसकर, विकास मसूरकर, शुभांगी मेस, कविता मोंडकर, पांडुरंग मायनाग, संजय लुडबे, महिमा भगत, अरुण तळगावकर यांना ग्रामस्थ बहुमतानं विजयी करतील असा विश्वास भाजप आणि बाळासाहेबांचे शिवसेनेचे पदाधिकारी व्यक्त करत आहेत. ग्रामस्थांना अपेक्षित असलेला विकास भाजप युती सरकारच्या माध्यमातून साध्य करण्यासाठी आम्ही सदैव तत्पर राहू. ग्रामस्थ सांगतील त्याच पद्धतीनं विकास हेच आमचं धोरण राहणार आहे. जनतेच्या विश्वासाला पात्र राहून जनतेचे सेवक म्हणूनच आम्ही काम करू, अशी नम्र भावना सरपंच पदाचे उमेदवार मुन्ना झाड यांनी व्यक्त केली आहे. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. अनंत टी, अनंत प्यार, आनंदी रहा. बोर्दे ग्रुप ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच पदाचे उमेदवार हरिश्चंद्र नाईक यांचा अंतिम टप्प्यातील झंझावाती प्रचार लक्षवेधी ठरलाय. गेली 5 वर्षे गावच्या विकासाचं विजन घेऊन यशस्वी काम केलेल्या सरपंच विनायक शेटे यांचा खंबीर पाठिंबा असून या ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या गावातील जनतेनं हरिश्चंद्र नाईक यांना आशीर्वाद दिल्यानं नाईक यांचा विजय पक्का असल्याचा दावा विद्यमान सरपंच विनायक शेटे यांनी व्यक्त केलाय. पाहूयात आमचे ब्युरो चीफ संदीप देसाई यांच्याशी बातचीत करताना विनायक शेटे. प्रचार आपला, प्रसार महाचॅनेलचा. ग्रामपंचायत निवडणूक. ओके. ग्रामपंचायत निवडणुकींचा जो रणसंग्राम आहे तो अगदी जवळ आलेला आहे. आज जाहीर प्रचाराचा शेवटचा दिवस आहे आणि आपण पोहोचलेलो आहोत दोडामार तालुक्यातील बोर्दे आणि खानियाळे गावची ग्रुप ग्रामपंचायत त्या ठिकाणी. दोडामार तालुक्यातील बोर्दे, खानियाळे आणि आवाडे ह्या तिन्ही गावांची जी ग्रुप ग्रामपंचायत आहे त्या ग्रामपंचायत ठिकाणी आपण पोहोचलेलो आहोत. या ठिकाणी विनायक शेट्टी जे आहेत त्यांनी चांगल्या पद्धतीने काम करून गेल्या 5 वर्षात या ग्रामपंचायतला दोडामार आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक ओळख निर्माण करून दिलेली होती आणि तोच जो परंपरा आहे, तोच जो नावलौकिक आहे तो पुढे ठेवण्यासाठी आत्ताचे जे उमेदवार आहेत हरिश्चंद्र नाईक आणि त्यांना खंबीर पाठिंबा देण्यासाठी स्वतः जे विद्यमान सरपंच आहेत स्वतः विनायक शेट्टी ते सुद्धा आहेत आणि त्यांच्या प्रचाराला आपण पाहतोय कशा पद्धतीने नागरिकांना आणि मतदारातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. आपण थेट त्यांच्याशी संवाद साधूया. शेट्टी साहेब नमस्कार. आपण एक चांगलं नावलौकिक आणि एक चांगला ग्रामपंचायतमध्ये गेलेला कारभार पारदर्शी हा खऱ्या अर्थाने सिंधुदुर्गात एक त्याचं एक चर्चा होती. एक चांगल्या पद्धतीने काम केलं होतं आणि तीच परंपरा आपण कायम ठेवण्यासाठी हरिश्चंद्र नाईक यांच्यासारखं प्रशासनातील थोडासा अनुभव असणारा, स्वतः बांधकाम क्षेत्रात काम केलं, एकूणच विकास कामं म्हटल्यानंतर या गोष्टींवर भर असतो आणि आपली त्यांना खंबीर साथ आहे.
काय सांगाल, कशा पद्धतीने ही पुढे वाटचाल चालू राहणार आहे, आता मतदारातून कशा पद्धतीने आपल्याला प्रतिसाद मिळतो? आता सध्या आमची ग्रुप ग्रामपंचायत आहेत बोडदे, खानियाळे, आवाडे. त्याच्यामुळे आम्ही खानियाळे गावातील गाव मैदान म्हणून आणि आवाडे धरून गाव पॅनल म्हणून आम्ही उभं केलेलं आहे. त्यांना हरिश्चंद्र नाईक सक्षम कॅन्डिडेट आहे, त्याच्याबद्दल वाद नाही. सगळ्यांचा विश्वास आहे त्याच्यावर आणि चांगलं पुढे काम करतील. आणि गाव पॅनल म्हणूनच आम्ही सध्या लढतोय. नंतरचा काय विषय असेल तर आम्ही सगळे गाव एकत्र जाणते मंडळी कोण जे असेल आणि आम्हाला जे मार्गदर्शक लाभलेले आहेत आमच्या खानिया गावातले इतर थोर मंडळी, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पुढची वाटचाल करू. आणि सध्या तर आम्ही एवढ्या प्रचाराच्या मागे आहो की एवढ्या लोकांचा प्रतिसाद आम्हाला मिळतो आहे की 100% 110% हरिश्चंद्र नाईकच आमच्या निवडून येतील. आणि हे आम्ही खानियाळेचा सरपंच जी परंपरा अजून 25-30 वर्ष चाललेली आहे ती अखंडित ठेवू एवढा आम्हाला विश्वास आहे. आणि सर्व जनतेचा आम्हाला पाठिंबा असल्यामुळे आम्ही त्या पाठिंब्यामुळे एवढा कॉन्फिडन्सली बोलू शकतो. आणि हरिश्चंद्र नाईक यांना आम्ही भरघोस मताने विजय करणार ही आम्हाला खात्री आहे. तिथे चांगल्या पद्धतीने एक विजयाचा विश्वास आपण व्यक्त करताय. गेल्या 5 वर्षात आपण स्वतः केलेलं काम आणि पुढचं जे संकल्प आपण ठेवलेला आहे तो कशा पद्धतीने या गावाच्या काय नेमक्या गरजा आहेत आणि ते आपण कशा पूर्ण करणार आहोत? आता आम्ही 15 युक्तचा आराखडा तयार केलेला आहे. सर्व गावात मिळून व्यवस्थित सगळी रचना किंवा कुठल्या वाडीवर काय पाहिजे, लाईट पाहिजे किंवा इतर जे काही असेल ते सर्व 15 युक्त आराखड्यात आम्ही तयार केलेलं आहे. आणि जे पुढली जी काय त्रुटी आहे ते आम्ही जाहीरनाम्यात हरिश्चंद्र नाईक यांच्या जाहीरनाम्यात दिलेलंच आहे त्यांनी जाहीरनामा. त्यामुळे सगळं सध्या तर सुखसोयी आहेतच, पाणी म्हणा किंवा इतर काही म्हणा. तर आणि काही त्रुटी असतील किंवा लोकांच्या काही अपेक्षा असतील तर आम्ही हरिश्चंद्र नाईक सरपंच झाल्यानंतर ते पूर्ण करू. नक्कीच हे होते शेट्ये साहेब आणि त्यांच्या समेत स्वतः उमेदवार हरिश्चंद्र नाईक आहेत. या गावची एक परंपरा आहे. 3 गाव जे महसुली गाव आहेत ते या ग्रामपंचायतच्या अंतर्गत येतात. मात्र या तिन्ही गावामध्ये ज्या मूलभूत गरजा आहेत त्या पोचलेल्या आहेत. कोरोना काळात सुद्धा शेट्ये साहेबांनी अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलं होतं. ग्रामीण भागातील ही ग्रामपंचायत खऱ्या अर्थाने ग्रामीण भागातील ज्या समस्या आहेत त्या वेगवेगळ्या असतात, विकास कामं प्रत्येकाची जी असतात ती वेगवेगळी असतात. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या समजावून घेऊन आपला गाव एका वेगळ्या वळणावर नेऊन एक विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी ही टीम सज्ज झालेली आहे. निश्चित कोकण साथ लाईव्हच्या वतीने या टीमला आपण शुभेच्छा देऊया. आणि आजचा जो गावचा रणसंग्राम हा भाग आहे तो इथेच आपण थांबतोय. कोकण साथ लाईव्हसाठी संदीप देसाई, खानियाळे. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण साथ लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. ऑट्रा बिझनेस पार्क, ओरोस फाटा, मुंबई गोवा हायवे टच, मॉल, रिटेल, होलसेल मार्केट, कमर्शियल, रेसिडेन्शियल अशा एकूण 9 विंगचा भव्य प्रकल्प, 260 दुकानगाळे आणि 56 सदनिकांचे भव्य व्यापारी संकुल, 120 स्क्वेअर फूट पासून 3000 स्क्वेअर फूट पर्यंत गाळे भाड्यानं आणि विकत मिळतील. मर्यादित काळासाठी ऑफर, 10,50,000 पासून व्यापारी गाळे, सदनिका उपलब्ध. नियम आणि अटी लागू. संपर्क 8530 33 34 11. होडावडा ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी स्वतः मैदानात उतरले आहेत. श्रीदेव क्षेत्रपालेश्वर परिवर्तन पॅनलला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. होडावडा गावच्या विकासाचं विजन घेऊन आम्ही ही निवडणूक लढवत असून मतदार आमच्या पाठीशी ठाम राहतील असा विश्वास यावेळी मनीष दळवी यांनी व्यक्त केला. प्रचार आपला, प्रसार महाचॅनेलचा. ग्रामपंचायत निवडणूक कुणी नादाला लागायचं नसतं, आपला नेता जबरदस्त. कुणी नादाला लागायचं नसतं, आपला नेता जबरदस्त. कुणी नादाला लागायचं नसतं, आपला नेता जबरदस्त.
होडावडा ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये जिल्हा बँक अध्यक्ष मनीष तळवी यांच्या नेतृत्वाखाली श्रीदेव क्षेत्रपालेश्वर परिवर्तन पॅनल मैदानात आहे. या पॅनलच्या पूनम अजय नाईक या सरपंच पदाच्या उमेदवार असून प्रभाग क्रमांक 1 मध्ये राजबा रमाकांत सावंत, लक्ष्मी नारायण पारसेकर, शैलजा शिरीष साळगावकर, प्रभाग क्रमांक 2 मध्ये संदीप जयराम सातार्डेकर, अर्जुन जगन्नाथ दळवी, विनया विद्याधर दळवी, तर प्रभाग क्रमांक 3 मध्ये किरण सतीश नाईक, मनीषा बाबूराव जाधव, अनन्या आशिष धावडे हे उमेदवार रिंगणात आहेत. होडावडा ग्रामपंचायतची निवडणूक 18 डिसेंबर रोजी होत आहे आणि या निवडणुकीसाठी क्षेत्रपालेश्वर परिवर्तन पॅनलच्या वतीने निवडणूक लढवण्यासाठी आम्ही सर्व उमेदवार या ठिकाणी उभे आहोत. तर आमची निशाणी आहे, सरपंच पदासाठी निशाणी आहे कपबशी, सदस्यपदासाठी निशाणी आहे छत्री, कपाट आणि बस. अशा या निशाणी घेऊन आम्ही गावामध्ये प्रचारासाठी व यंत्रणेसाठी आम्ही उतरलेलो आहोत. प्रचार करण्यासाठी आजची अंतिम फेरी आहे. हे जे पॅनल आहे ते आदरणीय मनीषजी दळवी जिल्हा बँक अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली गावामध्ये पॅनल तयार केलेलं आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली हे आम्ही निवडणुका लढवत आहोत. तर केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये भाजप आणि शिंदे युतीची सत्ता आहे आणि या सत्तेमधून सर्व निधी आपल्याला या सरकारकडून मिळणार आहे. त्यासाठी उद्योगमंत्री खासदार माननीय नारायणराव राणे साहेबांचा वरदहस्त मनीषजी दळवी यांना आहे. तसेच नितेशजी राणे साहेब असतील, जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचाही या पॅनलला पूर्ण पाठिंबा आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली मनीषजी दळवींनी हे पॅनल तयार केलेलं आहे. आणि या पॅनलमध्ये आम्ही गाव विकासाची संकल्पना घेऊन मध्ये उतरलेलो आहोत. जिल्हा बँकेच्या माध्यमातून गावातील महिलांना रोजगार उपलब्ध करून देणे, तरुणांना रोजगाराच्या वेगवेगळ्या संधी उपलब्ध करून देणे, तसेच युवक युवतींना शैक्षणिकदृष्ट्या मार्गदर्शन वर्ग वगैरे निर्माण करणे, अशा प्रकारच्या योजना या ठिकाणी आम्ही घेऊन या प्रचार यंत्रणेमध्ये उतरलेलो आहोत. तसेच गावातील ज्या भौतिक सुविधा असतील, रस्ते, वीज, पाणी, या शासनाच्या माध्यमातून पूर्ण करण्यासाठी ज्याचा प्रयत्न केला जाईल. तसेच गावामध्ये ज्या पर्यटन स्थळं आहेत ती पर्यटन स्थळं विकसित करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून या ठिकाणी प्रयत्न केला जाईल. यासाठी मी सर्व मतदार बंधूंना आवाहन करतो की आमच्या पॅनलचे कपबशी, छत्री, कपाट आणि बस या निशाणी समोरील चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने सर्व पॅनलच्या 10च्या 10ही उमेदवारांना निवडून द्यावी अशी मी आपणा सर्वांना विनंती करतो. दरम्यान या पॅनल मार्फत होडावडा गावात जोरदार प्रचार यंत्रणा राबवण्यात आली असून जिल्हा बँक अध्यक्ष स्वतः मैदानात उतरले. मतदारांचा मिळत असलेला वाढता पाठिंबा तसेच एकंदरीत गावातील या पॅनलच्या बाजूने असलेला कल पाहता श्रीदेव क्षेत्रपालेश्वर परिवर्तन पॅनलचं सरपंचांसहित सर्वच्या सर्व उमेदवार विजयी होतील असा विश्वास मनीष तळवी यांनी व्यक्त केला. क्षेत्रपालेश्वर परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून आज आम्ही होडावडा गावच्या ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये क्षेत्रपालेश्वर परिवर्तन पॅनलची निमित्ताने आम्ही निवडणूक लढवत आहोत. आणि या निवडणुकीच्या माध्यमातून आम्ही गावासमोर, गावाच्या मतदारांसमोर एक शाश्वत विकासाचा अजेंडा घेऊन चाललेलो आहोत. आम्हाला या गावच्या भविष्यासाठी, या गावातल्या तरुणांच्या भविष्यासाठी, या गावातल्या महिलांच्या भविष्यासाठी, या गावातल्या शेतकऱ्यांच्या भविष्यासाठी आम्हाला शाश्वत विकासाची दिशा निश्चित करायची आहे. आणि त्या दृष्टिकोनातनं, गावाला त्या दिशेने नेण्याच्या दृष्टिकोनातनं आम्हाला या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये मतदारांनी साथ देण्याची अपेक्षा आहे. आणि तशा प्रकारचे अनुभवी उमेदवार, जवळपास 5 उमेदवार हे मागची 10-15 वर्ष ग्रामपंचायतीमध्ये सदस्य म्हणून, सरपंच म्हणून काम केलेली मंडळी आहेत. आणि त्यामुळे अनुभवी अशा प्रकारचं पॅनल आम्ही या ग्रामपंचायत निवडणुकीच्या माध्यमातून लोकांना दिलेलं आहे. आणि माझी अपेक्षा आहे की या गावातले सगळे सुज्ञ मतदार आमच्या या सगळ्या पॅनलवर विश्वास दाखवतील आणि आपल्या गावाच्या नावासाठी, गावाच्या भवितव्यासाठी आणि गावाच्या विकासासाठी आम्हाला साथ देतील अशी अपेक्षा आहे. आणि निश्चितपणे तशा प्रकारचा चांगला प्रतिसाद आज गावाच्या कानाकोपऱ्यातनं मिळतोय. गावातल्या मतदाराला, गावाच्या या ग्रामपंचायतीच्या
सत्तेमध्ये बदल अपेक्षित आहे आणि ते परिवर्तन निश्चितपणे यावेळच्या निवडणुकीमध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये मतदार आम्हाला निश्चितपणे करून दाखवतील आणि रोजगाराभिमुख अशा प्रकारचं गाव म्हणून त्या ठिकाणी पुढे आणायचं आहे आणि मग शेतीमधले रोजगार उपलब्ध करून देण्याचे व्यवसाय असतील, महिलांच्या हाताला रोजगार उपलब्ध करून देण्याचे व्यवसाय असतील आणि याचबरोबर या गावामध्ये चांगल्या शैक्षणिक सुविधा, चांगले रस्ते, चांगलं प्रत्येक नागरिकाला पाणी उपलब्ध करून देणं असेल किंवा स्ट्रीट लाईट आणि यासारख्या ज्या काही समस्या आज मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या गावातल्या सगळ्या लोकांना भेडसावत आहेत, तर या सगळ्या समस्या दूर करून या गावामध्ये कोट्यावधी रुपयाचा निधी आम्हाला केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून, आदरणीय राणेसाहेबांच्या माध्यमातून या गावामध्ये निश्चितपणे आम्ही घेऊन येऊ आणि या गावाचा जो काही रखडलेला विकास आहे तो निश्चितपणे आम्ही पुढे घेऊन जाऊ, एवढं या निमित्ताने आपल्या सगळ्यांना आवाहन करतो. आणि माझ्या सगळ्याच मतदार बंधूंना एक विनंती आहे की आपण उद्या 18 तारीखला होणाऱ्या निवडणुकीमध्ये आमच्या कपबशी, बस, कपाट आणि छत्री या 4 चिन्हांना आपलं बहुमूल्य मत देऊन आमच्या पॅनलला विजयी करा आणि आपल्या पुढच्या 5 वर्षाच्या गावाच्या विकासासाठी आणि भवितव्यासाठी आम्हाला साथ द्या, एवढीच नम्र विनंती या निमित्ताने करतो. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर. नाव एक्सपिरियन्स sheer softness of टायझर सुपर सॉफ्ट शर्ट्स. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या स्वागताच्या निमित्तानं निलेश राणे आणि मंत्री उदय सामंत एकत्र, अनेकांच्या उंचावल्या भुवया. रेडीचे सरपंच रामसिंग राणेंच्या माध्यमातून रेडीत अनेक विकास कामे, आता पर्यटनातूनही रोजगार निर्मिती करणार, रुपेश राऊळ यांची ग्वाही. आणि कोकणात ग्रामपंचायत निवडणुकीचा सत्ता संघर्ष पेटला, शेवटच्या काही तासात सर्वांचीच टाईट फिल्डिंग. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर. नाव एक्सपिरियन्स sheer softness of टायझर सुपर सॉफ्ट शर्ट्स. आज इथेच थांबूया. पाहत रहा कोकण 7 लाईव्ह, नव्या कोकणचा ग्लोबल ब्रँड.